आलोय, माझे पैसे द्या, थकबाकीदार आहे तुम्ही. हे शेवटी की आपले पैसे रेग्युलर लाईट बिल ज्यांनी भरलेलं आहे घरगुती, त्याला रेग्युलर लाईट मिळाले पाहिजेत. नाही मिळाले, लाईन ट्रिप झाली तर 50 रुपये प्रति घटना, व्होल्टेज ट्रिप झालं, फ्लक्च्युएट झालं 50 रुपये प्रति घटना, ट्रान्सफॉर्मर 24 तासात नाही मिळाला 50 रुपये प्रति घंटा. कोटेशन पाहिजे, कोटेशन नाही दिलं 100 रुपये प्रति आठवडा. कोटेशन भरले, कोटेशनचे हे केलं नाही, पूर्तता केली नाही, 63 ट्रान्सफॉर्मर 100चा पाहिजे, सिंगल फेज लाईट पाहिजे. याची नुकसान भरपाई तरतूद आहे का नाही? कार्यकारी अभियंता महोदय आहे ना? आणि ऑर्डर काय आहे की जर तुम्ही केलं नाही तर पैसे द्यायचे लोकांच्या खात्यावरती, बरोबर का नाही? हो ना? सांगा ना प्लीज, हो की नाही? द्या पैसे. तुम्ही आमच्याकडे पैसे मागताय, जेव्हा तुमच्याकडे आमचे पैसे थकलेले आहेत त्याचं काय करायचं? तुम्ही आता म्हणताय मी लिहून देतो की 10 दिवसात पैसे देतो. 10 दिवसात तुम्ही पैसे दिले किंवा खात्यावरती तुम्ही तुमच्या नवीन बिलामध्ये नाही तुम्ही ऍड करून पाठवले, तर मग काय करायचं? एक तर तुमच्या सर्व्हिसचा पत्ता नाही, प्रत्येक ठिकाणी गोंधळच गोंधळ, प्लस तुम्हाला पैसे हवे. कसे देणार आम्ही? जेव्हा की तुम्ही थकबाकीदार, आम्ही नाही. जे रेग्युलर लाईट बिल भरणारे लोक आहेत, किती तुमच्या रेकॉर्डवरती आहे किती लोक रेग्युलर लाईट बिल भरणारे आहेत? एकूण कन्झ्युमर संख्या किती आहे तुमच्या सब डिव्हिजनची? कोण आहे तुमचा माणूस? त्याच्यापैकी किती रेग्युलर लाईट बिल भरणारे लोक आहेत? त्यांना तुम्ही याप्रमाणे पैसे द्या 10 दिवसामध्ये, त्यांचे तुम्ही थकबाकीदार आहात. आणि मी माझे आमदार या प्रोटोकॉलनुसार बोलतोय. माझे आमदार म्हणजे कोणच माणूस नसतो असं नाही. आम्हाला विधानसभेचा आय कार्ड आहे आणि आम्ही विधानसभेच्या फक्त सभागृहात नाही जाऊ शकत, लॉबीपर्यंत जाऊ शकतो आम्ही. जिकडे तुमच्यापैकी कोणीच इथं बसलेलं येऊ शकत नाही. तुम्ही विधानसभेच्या प्रांगणात सुद्धा एंटर करू शकत नाही विदाउट परमिशन. न पोलीस न तुम्ही. IPS जरी असला तर त्याला मीटिंग असेल तर तो आत येऊ शकतो. इथपर्यंत विधानसभेची गरिमा आहे. त्याचा मी माझे सदस्य ज्याचे माझ्याकडे प्रमाणपत्र आहे. मी उचलली जी लावली टाळायला आणि उगाच कोणीतरी रस्त्यावर आल्या आणि बडबड करतोय असं नाहीये. मी मेलो तो माझी श्रद्धांजली अर्पित करतील विधानसभेच्या सभागृहामध्ये. तिरंग्यात जाईल माझी बॉडी, तुमची जाईल. त्या अधिकाराने मी बोलतोय, त्या प्रोटोकॉलने बोलतोय. उगाच असं काहीतरी बडबड नाही करत आहे मी. मला लिहून द्या की तुम्ही म्हणता ना 10 दिवसात माझ्या नवीन बिलमध्ये रिफ्लेक्ट करेन, हे पूर्ण रिफ्लेक्ट करा. मला बाकी काही सांगायचं नाही. आणि हे मी म्हणत नाहीये, हे तुमच्याच डिपार्टमेंटचं हेड ऑफिस म्हणतंय. आणि त्यांनी तर तुम्हाला सांगितलं होतं की 7 जानेवारी पर्यंत द्या, 16 जानेवारी